नमस्कार, बिग बॉस मराठीचा राडा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। काल घरामध्ये दोन राडे विशेष गाजले, ते म्हणजे विशाल आणि त्याची टोळी आणि दुसरा राडा म्हणजे राखी आणि राकेशचं प्रेम। काय झालं नेमकं पाहूया। भागाची सुरुवातच झाली राखीपासून। राखीने योग्य वेळी आग लावली ते विशालच्या टोळीमध्ये। राखी विशालला बोलते की तुझ्या टीम मधले काही सदस्य नाराज आहेत, ते रुसले आहेत, तर तुझं कर्तव्य आहे की त्यांना जाऊन मनवणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांची समजूत घालणं। त्यावेळी विशाल बोलतो की मला याची आवश्यकता वाटत नाहीये, कारण की आज ते जे काही आहे ते माझ्यामुळे आहे। माझा गेम त्यांच्यावर डिपेंड नाहीये, तर त्यांचा गेम माझ्यावरती आहे। त्यांना माझी गरज आहे। त्यांना जर गरज असेल तर ते येतील, बोलतील। मी कुणालाही मनवायला जाणार नाही, मी कुणाजवळही जाणार नाही, मला त्याची आवश्यकता वाटत नाही। आणि राखी हे मुद्दामून बोलते, कारण की तिला माहित असतं हे अनुश्री ऐकत आहे। अनुश्री हे योग्य पद्धतीने ऐकते आणि इथेच विशालच्या टोळीमध्ये सुरुंग लागतो। अनुश्रीला ही बाब खटकते की विशाल बोलतो की मला यांची गरज नाही, यांना जर गरज असेल तर ते मागे येतील। आणि इथूनच सुरुवात होते कालच्या राड्याला, कारण हा राडा पुढे पुढे वाढत जातो। अनुश्री प्रत्येकाकडे जाऊन ही खंत व्यक्त करते की विशाल आपल्याविषयी काय बोलतोय। सध्या टोळीमध्ये विशाल आहे, संकेत आहे, सागर आहे, अनुश्री आहे। त्यामुळे अनुश्री सागरला देखील जाऊन सांगते की विशाल आपल्याविषयी असं बोलतोय, त्याला आपण नकोय, तो आपला कुठेतरी वापर करून घेतोय। आणि सागरला देखील हे पटतं की त्याला आता आपण नको आहोत किंवा त्याला त्याचा वेगळा गेम खेळायचा आहे। अनुश्री देखील सांगते की त्याला अहंकार जडलाय, त्याला स्वतःचा खूप गर्व आहे। संकेतही म्हणतो की होय, विशालला इगो आहे आणि तो आता दिसायला लागलाय। एकूणच टोळीमध्ये आता विशालच्या विरोधातलं वातावरण तयार झालेलं आहे। प्रत्येकाला असं वाटतंय की विशाल आपल्यावरती दबाव टाकतोय, विशाल आपल्याला नाचवतोय। आणि इतकं सगळं करूनही विशाल असं सांगतोय की मला यांची गरज नाही, ही गोष्ट सगळ्यांना लागली आहे। अनुश्री विशालला बोलते देखील की तू काल जे काही म्हणालास की मला यांची गरज नाहीये वगैरे, हा तुझा अहंकार आहे आणि हे बोलणं चुकीचं आहे। तू या संदर्भात एकदा सगळ्यांशी बोलायला पाहिजे। तेव्हा विशाल बोलतो की नाही, मला अशी आवश्यकता वाटत नाहीये की मी सगळ्यांशी बोलायला पाहिजे, कारण की हा माझा स्वाभिमान आहे, हा माझा इगो नाहीये, हा माझा अहंकार नाही, हा माझा स्वतःविषयीचा रिस्पेक्ट आहे। पण अनुश्रीला हे काही पटत नाही। अनुश्री त्याला समजवण्याचा प्रयत्न करते आणि इथेच अनुश्रीचा जास्त तोल जातो, जास्त डोकं फिरतं। अनुश्री त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असताना देखील तो ऐकत नाही। त्यामुळे अनुश्री टोळीतल्या इतर सदस्यांना जाऊन सांगते की तो काही ऐकायच्या मनस्थितीत नाहीये। त्यामुळे आता आपल्याला विशालच्या अहंकाराला कुठेतरी धक्का द्यायचा आहे। आपण त्याच्यासोबत कामापुरतं गोड बोलूया, त्याच्यासोबत राहूया आणि आपला फायदा करून घेऊया। आपण केवळ फायद्यापुरते विशाल सोबत राहूया। त्यावेळी सागर दादा एक वाक्य बोलतो की आपण त्याला फायद्यापुरतं वापरण्यापेक्षा आपला फायदा तो कसा उचलणार नाही याचा आपण प्रयत्न करू, जेणेकरून त्याला आपली किंमत कळेल। कारण आपण चार माणसं आहोत म्हणून विशाल आहे, अन्यथा विशाल कुणीही नाही, असं धडधडीतपणे अनुश्री बोलते। आणि ते खरंही आहे। विशालला सध्या खूप गर्व झालाय। कॅप्टन झाल्यापासून विशालचं वागणं बदललंय, विशालचा खेळ बदललाय। त्याची टोळी स्ट्रॉंग झाल्यामुळे कुठेतरी त्याला एक आत्मविश्वास होता, तो आता अति आत्मविश्वास झालेला आहे। त्याला असं वाटतं की माझी टोळी स्ट्रॉंग झाली आहे, त्याला कुणी धक्का लागणार नाही। संकेत सारखा एक स्ट्रॉंग प्लेअर त्याच्याकडे आहे, अनुश्री सारखं डोकं आहे, त्यामुळे त्याला कुठेतरी गर्व झालाय। पण त्याला कळत नाहीये की हे त्याच्या एकट्यामुळे नाहीये, हे सगळ्यांचं आहे। अर्थात कुठेतरी सागर दादा वीक पडत असेल, पण वेळ प्रसंगी तो देखील बोलतो, त्यामुळे ही एका मुठ्ठीची ताकद आहे, एकीची ताकद आहे। पण हे विशालला कळत नाहीये। विशालचा गर्वहरण होणार हे नक्की। आता हा गर्वहरण तन्वी करते की अनुश्री करते हे मात्र बघण्यासारखं आहे, कारण की तन्वीने देखील त्याला खुलेपणानं आव्हान दिलंय की तुला गर्व झालाय आणि तो गर्व मीच हरण करेन। आणि दुसरीकडे अनुश्री देखील त्याच बेतात आहे, गोड बोलून ती विशालचा काटा काढण्याच्या तयारीत आहे। आता कोण विशालचा गर्वहरण करतंय हे महत्त्वाचं आहे, पण कालच्या राड्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग होता ते म्हणजे विशालची टोळी आणि त्या टोळीला लागलेला सुरुंग। कारण की एकदा विशालची टोळी फुटली आहे, आता जर विशालची टोळी फुटली तर मात्र विशालचा गेम धोक्यात येऊ शकतो आणि याच्या पाऊलखुणा विशालने ओळखायला हव्यात। ते म्हणजे राखी विशालची टोळी फुटण्यासाठी कारणीभूत ठरलीच, इतकं होऊन सुद्धा आता ही विशालला जाऊन सांगते की मला तुझ्या टोळीतनं खेळायचंय। काल रंगलेल्या चर्चांमध्ये राखी विशालला बोलते की काटा टीमकडे असं काय आहे, असं काय खेळतात ते की त्यांच्यापैकी एकही जण घराबाहेर जात नाहीये। तेव्हा विशाल बोलतो की त्यांच्याकडे राखी सावंत आहे, राखी सावंतच्या जीवावरती ते खेळतायत आणि म्हणून त्यांच्यापैकी कुणी बाहेर जात नाहीये। जर तू या घरात आली नसतीस तर आतापर्यंत काटा टीम उरली नसती, सगळेच्या सगळे बाहेर गेले असते, तुझ्यामुळे त्यांचा गेम आहे। तेव्हा राखी म्हणते देर आहे दुरुस्त आहे, अजूनही वेळ गेलेली नाहीये। मी आत्तापासून तुला सांगते की मी टोळीमध्ये आहे, मी इथून पुढे काटा टीममध्ये जाणार नाही, मी काटामधून बाहेर पडली आहे।
असं ती बोलणार तितक्यात सागर आणि अनुश्री बोलतात की अगं असं तू दिवसात 4 वेळा काटामधून बाहेर पडते आणि पुन्हा रात्री त्यांच्यात जाऊन बसते, तुझ्यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा, एक काहीतरी ठरव. आणि सगळे हसतात. खरं तर राखी कुणाचीच नाहीये, राखी फक्त मजा घेतीये. ती काटामध्ये जाऊन टोळीविषयी सांगते, टोळीमध्ये जाऊन काटाविषयी सांगते आणि राखीला परफेक्ट माहितीये की तिला काय करायचंय. ती दोन्ही टीममध्ये अचूक वेळी भडका उडवते, पण तिला हे मात्र माहितीये की आपल्याला कुणाला कसं नाचवायचंय, कसं खेळवायचंय. या घरात स्पर्धकांना कुणी नाचवत असेल, खेळवत असेल तर ती एकमेव आहे, ती म्हणजे राखी सावंत. बाकी कुणीही नाही. विशालला असं वाटतं की आपण सगळ्यांना नाचवतोय, पण तसं नाहीये. नाचवणारी फक्त एकच आहे, ती म्हणजे राखी सावंत. त्याच्यानंतर राड्याचा दुसरा भाग, ते म्हणजे राखी आणि राकेशचं प्रेम प्रकरण. हे काही थांबायला तयार नाहीये. काल राखी जेव्हा झोपेतनं उठून येते तेव्हा राकेश गमतीत तिला म्हणतो की विदाऊट मेकअप जर बघितलं तर बिग बॉस तुला घाबरतील. आणि ही गोष्ट राखीला लागते असं नाही, पण त्याचा ती मुद्दा करते, रडायला लागते, बोलते की तू प्रत्येक वेळी माझा डिसरिस्पेक्ट करतो, तू मला आदर देत नाही, तू माझ्याविषयी खूप चुकीचं बोलतो, मी काही एवढी वाईट दिसते का, मी एवढी घाणेरडी दिसते का. त्यावेळेस राकेश तिला सांगतो की मला असं बोलायचं नव्हतं, तू खूप छान दिसतेस, तू विदाऊट मेकअपच छान दिसतेस. आणि हे मी तुला वारंवार सांगत आलोय की मेकअप करण्यापेक्षा तू साधीच छान वाटते. तू बॉलिवूडमध्ये ज्या पद्धतीनं वावरतेस ते मला कधीच आवडत नाही, पण तू या घरात जशी आहेस, जितकी साधी आहेस तितकी राखी, तशीच राखी मला आवडते आणि तू मला मैत्रीण म्हणून आवडतेस, हे तो क्लिअर करतो. पण राखी काही ऐकत नाही. राखी बोलते की मला माहिती आहे मी घाण दिसते, पण तुला मला सांत्वन करायचंय, तुला माझ्याशी खोटं बोलायचंय म्हणून तू खोटं खोटं माझं कौतुक करतो वगैरे. ती काही केल्या राकेशचा पिच्छा सोडायला तयार नाहीये. कारण काल ती राकेशला असंही म्हणाली की बघ, या घरात आपण आहोत तेवढेच दिवस आपली मजा चालू शकते, आपण एकमेकांवरती प्रेम करूया, ही एकमेकांची कंपनी एन्जॉय करूया, कारण की बाहेर गेल्यानंतरचं जग वेगळं असणार आहे. तेव्हा राकेश बोलतो की नाही, तू मला आवडतेस, पण मैत्रीण म्हणून मी तुझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये येऊ शकत नाही आणि यावरती मी फर्म आहे, यावरती मी ठाम आहे. तू काही म्हणालीस तरी मी तुझ्या प्रेमात पडू शकत नाही. तू मैत्रीण म्हणून मला आवडतेस, तुझ्याविषयी खूप आदर आहे, पण मी प्रेमाचा विचार करू शकत नाही. खरं तर राकेश दिवसातनं 10 वेळा तिच्या पुढे डोकं फोडतो आणि हेच सांगतो की बाई, मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार करू शकत नाही. आणि राखी दिवसातनं 10 वेळा सांगते हां आता आपण मित्र आहोत, आपण आता खूप चांगले मित्र झालोत वगैरे. आणि पुन्हा 5 मिनिटांनी तिची गाडी रुळावरती येते, पुन्हा 5 मिनिटांनी तिची गाडी प्रेमाच्या रुळावरती येते. काही केल्या राखी राकेशचा पिछा सोडायला तयार नाहीये. खरं तर हे राकेशसाठी देखील त्रासदायक आहे, पण तो सहन करतोय. कदाचित हा गेम असेल किंवा त्याला राखीविषयी सॉफ्ट कॉर्नर असेल, जो सांगतोय तो प्रत्येक वेळी की राखीने बाहेर खूप सहन केलंय, म्हणून मला तिची दया येते, तिच्याविषयी आस्था वाटते, तिला दुखवावं असं वाटत नाही. कदाचित म्हणून राकेश हे सगळं सहन करतोय आणि तो तिला बोलतोय की मी हे सगळं सहन करतोय, त्याचा अंत बघू नको. आता राखी हे प्रेम प्रकरण कुठपर्यंत ताणते माहीत नाहीये. राकेश आता तिला काहीसा वैतागलेला आहे, पण त्याला तिच्याविषयी आदर देखील आहे. म्हणून काल जेव्हा राखी शिरकुर्मा सगळ्यांसाठी बनवते, ईद सेलिब्रेशन सुरू असतात, म्हणून राकेश तिला बोलतो की राखीने बनवलेला शिरकुर्मा मी तेव्हाच खाईन जेव्हा राखी स्वतःच्या हाताने मला भरवेल आणि मैत्रीण म्हणून भरवेल, मैत्रीच्या खातर भरवेल. तेव्हा राखी राकेशला जाऊन प्रेमानं ती खीर भरवते आणि दोघेही आनंदाने त्या खीरीचा आनंद घेतात आणि ईद सेलिब्रेट करतात. काल घरात ईद सेलिब्रेशन होतं. राखी सगळ्यांसाठी खूप सुंदर जेवण बनवते. काल सगळ्यांसाठी तिने शिरकुर्मा बनवला होता, पुऱ्या बनवल्या होत्या. राखी आउटस्टँडिंग कुक आहे. बाहेरच्या जगात वावरणारी राखी वेगळी आहे, पण राखीच्या हाताला खूप चव आहे. काल विशाल देखील म्हणाला, राखी तुझ्या हाताला बरकत आहे, तू जे बनवतेस ते इतकं अप्रतिम होतं की आम्हाला खात राहावं असं वाटतं. आणि खरंच आहे, राखी तमाशा करत असली, राडा घालत असली तरी तिच्या हातात एक वेगळी जादू आहे. बाहेर आलेले स्पर्धक देखील सांगतायत की राखी अप्रतिम जेवण बनवते. आणि या जेवणावरून काल घरात आणखी एक मोठा राडा झाला, तो म्हणजे अनुश्री आणि दीपालीमध्ये. खरं तर दीपालीताई जेवण छान बनवते. डे 1 पासून आपण बघतोय ती सकाळी नाश्त्याला पोहे बनवत असते, चपात्या बनवत असते, पण काय माहिती काय झालंय, अनुश्री आणि घरातल्या इतर टोळीतील सदस्यांना विशेष करून दीपालीच्या हातचं जेवण आवडेनसं झालंय. कधीतरी चुका होतात इतक्या माणसांचं जेवण बनवताना. काल दीपालीच्या हातनं कदाचित कच्च्या राहिलेल्या असतील चपात्या, पण अनुश्री 2 दिवस झालं त्याचाच मुद्दा करतेय. काल ती दीपालीला तोंडावर म्हणाली की तू चपात्या भाजू नकोस, तुझ्याकडनं चपात्या कच्च्या राहतात, तू रेवाला भाजायला दे. हे कुठेतरी दीपालीला हर्ट होतं. तेव्हा दीपाली म्हणते की तुला खूप चांगल्या चपात्या भाजायला येत असतील तर तू ये, तू मला शिकव, मी शिकते चपात्या कशा भाजायच्या. तेव्हा अनुश्री बोलते की घरातलं सगळं काम मीच करू का, मला कधी आयतं खायला मिळणार. तेव्हा दीपाली तिला जाणीव करून देते की 10 आठवड्यांमध्ये तू एकदाही सकाळची ड्युटी घेतलेली नाहीयेस, तू इतर कामं केली आहेस पण सकाळची ड्युटी घेतली नाहीस. त्यावेळी विशाल, संकेत आणि अनुश्री हे तिघे मिळून दीपालीवरती तुटून पडतात. कशा पद्धतीने तू चपात्या योग्य भाजत नाहीये आणि जर नसतील भाजल्या तर ते मान्य कर, दुसऱ्या कुणाला तरी बनवायला दे. तेव्हा दीपाली म्हणते की मी मान्यच करते की मला नाहीये ते चपात्या भाजायला, तर तू शिकव तरी मला. तेव्हा मग ती सांगते की नाही, तू रेवाकडून शिक, राखीकडून शिक. कुठेतरी अनुश्री दीपालीला टार्गेट करते जेवण बनवण्यावरून. आणि कालच्या भागात हे दिसलं देखील की आता अनुश्री सोबत विशालची अख्खीची अख्खी टोळी दीपालीला टार्गेट करते. दीपाली ही काटा टीम मधली असून
ती केवळ विशाल आणि तन्वीचं ऐकतीये. त्यामुळे कदाचित टोळीनं ठरवलंय की दीपालीला टार्गेट करायचं आणि काल ते दिसलं. खूप छोटा मुद्दा होता पण अनुश्रीनं तो मोठा केला आणि हाच मुद्दा पुन्हा नॉमिनेशन टास्कमध्ये आला. काल अर्थात नॉमिनेशन टास्क होतं. बिग बॉसनं जे सदस्य कटपुतली आहेत अशा 2 सदस्यांना नॉमिनेट करण्याची संधी स्पर्धकांना दिली आणि याच्यातूनच मोठा राडा झाला. याच्यामध्ये जर विश्लेषण करायचं झालं तर काल टोळीनं ठरवून दीपालीताईला टार्गेट केलं. दीपालीताई कशा पद्धतीनं राकेश आणि तन्वीवरती डिपेंड आहे, तिचा खेळ नाहीये हे तिच्यावरती बिंबवलं गेलं. ही गोष्ट कुठेतरी दीपालीला देखील लागली. तिच्या डोळ्यातनं काल पाणी आलं. तिला असं वाटलं की सगळे तिला टार्गेट करतात आणि होय, हे रितसर टार्गेट केलं गेलेलं होतं. विशाल कॅप्टन असल्याने त्याच्याकडे 3 सदस्यांना नॉमिनेट करण्याची संधी होती. त्यामुळे त्यानं राकेशला नॉमिनेट केलं आणि त्यानं सांगितलं की राखीवरती राकेशचा गेम डिपेंड आहे. राखी नाही तर राकेशचा गेम दिसू शकत नाही आणि याला राकेशनं डिनाय देखील केलं. पण विशालनं मात्र ठामपणे सांगितलं की राखीमुळे तू दिसतोयस. त्याच्यानंतर त्याने प्रभूला आणि रेवाला नॉमिनेट केलं. पण टोळीतील इतर सदस्यांनी मात्र दीपालीताई कशी चुकीची आहे हे ठामपणे सांगितलं. सागर दीपालीचा खूप चांगला मित्र आहे पण सागर देखील जेव्हा दीपालीला नॉमिनेट करतो तेव्हा तिला कुठेतरी लागतं, तिला कुठेतरी ते खुपतं आणि काल तिच्या ते बोलण्यातनं दिसतं ती काल सागरला जवळ येऊ देत नाही. काल सागरकडनं ती सांत्वन करून घेत नाही. ती फर्म राहते. ती म्हणते की ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी मला नॉमिनेट केलेलं आहे, मी एक्सेप्ट करते आणि जर प्रेक्षकांना मी या घरात नको असेल तर मी बाहेर जाईल. हे सत्य स्वीकारून ती तिच्या जागेवरती बसते. पण दीपाली आणि अनुश्रीमध्ये पुन्हा एकदा खूप मोठा राडा होतो कारण की दीपालीताई अनुश्रीला नॉमिनेट करते आणि कुठेतरी ते चपात्याचं प्रकरण तिच्या मनाला लागलेलंच असतं. तेव्हा दीपालीताई बोलते की तू स्वतः वागतेस असं वाटत नाही, तुम्ही ठरवून वागताय, तू कुणाचं तरी ऐकतेस असं मला सतत वाटतंय आणि मग म्हणून मी तुला नॉमिनेट करतेय. पण अनुश्री ऐकेल ती अनुश्री कसली, अनुश्री दीपालीताईला अक्षरशः हाणून पाडते. तिला नको नको ते बोलते की तू कसं लोकांचं ऐकतेस, तुला स्वतःचा गेम कळत नाही, तुला साधा नॉमिनेशन टास्क कळत नाहीये, बिग बॉसने काय रूल सांगितले ते तुला कळत नाही, तू काय मला नॉमिनेट करते वगैरे. इथपर्यंत ते प्रकरण गेलं. ही गोष्ट कुठेतरी दीपालीला जास्त लागली की तिनं अक्षरशः खेळ काढला आणि अनुश्री त्याच ताकदीनं रेवावरती देखील तुटून पडते कारण की रेवाला देखील अनुश्रीला नॉमिनेट केलेलं असतं. अनुश्री अक्षरशः रेवाची पिसं काढते की रेवाला कुठल्या आठवड्यात काय झालंय हे जुनं ती उकरून काढत असते. त्यामुळे अर्थात रेवाला सध्या खेळ अजून कळलेला नाहीये. पण अनुश्रीनं मात्र काल तिला खालीपणा दाखवण्याची एकही संधी सोडली नाही. काल नॉमिनेशन टास्कमध्ये अनुश्री अक्षरशः तोफेसारखी बरसत होती. ती प्रत्येकावरती बरसली, प्रत्येकावरचा वचपा अनुश्रीनं काढला आणि तिनं स्वतःचं वेगळेपण काल सिद्ध केलं. आम्ही अनुश्रीविषयी वाईट बोलत नाही आहोत तर अनुश्रीची स्ट्रेंथ सांगतोय. अनुश्री इतकी डोक्यानं खेळतीये. तिनं जर मनात आणलं तर ती शक्तीनं सुद्धा खेळू शकते, युक्तीनं सुद्धा खेळू शकते आणि तोंडानं एखाद्याचा फडशा देखील पाडू शकते. अशी अनुश्री आहे. अनुश्रीचा गेम पुन्हा एकदा स्ट्रॉंग झालाय. त्यामुळे ती कुणाचा निभाव लागू देणार नाही. ती स्वतःच्या टोळीमधल्या लोकांचा निभाव लागू देऊ शकत नाही. तर काटा टीम तिच्यापुढे कुणीच नाहीये. अनुश्री येत्या काही दिवसात मोठा गेम करणार. एक तर ती काटा टीमला मोठा जबर धक्का देईल किंवा विशालच्या टोळीलाच मोठा जबर धक्का देईल. कालच्या नॉमिनेशन टास्कमध्ये सगळ्यांनीच एकमेकांवर भडास काढली. कोण कुणावरती डिपेंड आहे हे सगळ्यांनी सांगितलं. त्यानुसार घरातील 7 सदस्य काल नॉमिनेट झाले, ज्यामध्ये दीपाली, सागर, संकेत, रेवा, अनुश्री, राकेश आणि प्रभू असे 7 सदस्य नॉमिनेट झाले. आता या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे बघण्यासारखं आहे. विशाल कॅप्टन आहे आणि तो सेफही आहे, त्याला कुणी नॉमिनेट नाही केलेलं आहे. पण या 7 सदस्यांपैकी कोण घराबाहेर जाणार हे मात्र बघण्यासारखं आहे. कारण खेळ आता 10व्या आठवड्यात आहे. टॉप 10 सदस्य मिळालेले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस खेळ कठीण होत चाललाय. प्रत्येकजण एकमेकांवर कुरघोड्या करतंय. त्यामुळे आता ज्याचा खेळ कमी पडणार तो घराबाहेर जाणार हे मात्र नक्की. कोण घराबाहेर जाणार ही बघण्यात मजा आहे. पण जाता जाता तुम्हाला एक प्रश्न आहे. अनुश्रीचं वागणं दीपालीप्रती कुठेतरी चुकीचं वाटतंय का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. टोळी दीपालीला टार्गेट करते का असं तुम्हाला वाटतंय का हे देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि विशालला अहंकार झालाय का, विशालच्या टोळीला कुठेतरी सुरुंग लागेल का हे देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि पाहायला विसरू नका बिग बॉस मराठीचा राडा फक्त राजश्री मराठी शोबजवर. धन्यवाद.